अख्खराची आजची रात्र ईडी कोठडीत। प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे रणनीतिकार। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार सुद्धा होते उपस्थित। रायगडमध्ये विधान परिषदेच्या एका जागेवरून रस्सीखेच। शिवसेना राष्ट्रवादी आमनेसामने येण्याची शक्यता। सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांचे पुत्र इच्छुक। कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी हालचालींना वेग। राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये रस्सीखेच। भरत गोगावलेंनी घेतली शिंदेंची भेट। राष्ट्रवादीत नाराजी नाट्य सुरूच। तटकरे पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची माहिती। नव्या कार्यकारिणीत पटेल तटकरेंना डावललं। तटकरेंनी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची परस्पर भेट घेतल्यानं चर्चा। शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक। बुधवारी 20 तारखेला मुंबईमध्ये होणार बैठक। शरद पवार सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित राहणार। मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरामध्ये अतिक्रमण हटाव। रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सुरुवात। पश्चिम रेल्वेकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई। नीट परीक्षेचा पेपर 30 एप्रिललाच शुभमच्या हातात। एक प्रश्नपत्रिका 15 ते 20 लाखात विकल्याचा संशय। 3 मे पूर्वीच पेपर विक्री सुरू झाल्याचा संशय। सीबीआयकडून आर्थिक व्यवहारांची चौकशी। मोटेगावकरमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान। मोटेगावकरचे सर्व क्लास बंद करा, अन्यथा आंदोलन करू। ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांचा इशारा। नागपूर विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात भाजयुमो आक्रमक। प्रशासकीय अनास्थेमुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला। निकाल रखडणं, परीक्षांमधील सावळा गोंधळ यामुळे भाजयुमोचा संताप। मोटेगावकरच्या मुलाची सीबीआय चौकशी। फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा घेतल्याचा संशय। आणखी 3 विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशी। आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत भाऊ गर्दी। पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी महागलं। सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाचा तुटवडा। पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, तर डिझेल नसल्यानं शेतीची कामं सुद्धा रखडली। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी। वसमतमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा मोर्चा। कात्रज परिसरात रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला। रिक्षात प्रवासी भरण्यावरून झाला होता वाद। आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून केला व्हिडिओ। 2 आरोपींना भंडारा पोलिसांनी केली अटक। महाराष्ट्रासह इतर 16 राज्यांमध्ये पावसाचा इशारा। देशातील 17 राज्यांमध्ये अलर्ट जारी। शेतकरी आणि मच्छीमारांनी सतर्क राहावं, हवामान विभागाचं आवाहन। जळगावातील तापमानाचा पारा वाढला। केळी बागांना फटका। फळांची गुणवत्ता खालावली। केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। भटक्या कुत्र्यांबाबतच्या आदेशात बदल करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। शाळा, रुग्णालय परिसरातून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम। घरगुती वादातून आईचं टोकाचं पाऊल। आईनं 3 वर्षांच्या मुलासह तलावात घेतली उडी। वर्ध्याच्या कारडा गावातली धक्कादायक घटना। आई आणि मुलाचा तलावात बुडून मृत्यू। ऋषिकेशमध्ये उज्जैनी एक्सप्रेसचा अपघात। एक्सप्रेसचे 3 डबे रुळावरून घसरले। योग सिटी रेल्वे
उद्योजक गौतम अदानींना मोठा दिलासा. अमेरिकेच्या न्याय विभागानं अदानींवरील आरोप हटवले. न्यूयॉर्कमध्ये अदानींविरोधात सुरू असलेली केस पूर्णपणे बंद. रशियाकडून तेल खरेदीला अमेरिकेची आणखी 1 महिना मंजुरी. भारतासह अनेक देशांना रशियाकडून तेल खरेदीस मंजुरी. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $111 वर पोहोचल्यामुळे निर्णय. इराण पहिल्यापेक्षा अधिक शक्तिशाली. ट्रम्प यांच्या धमकीवर इराणी सैन्याचा इशारा. आक्रमण करणाऱ्यांना आत्मसमर्पण करायला लावणार असल्याचा सुद्धा दावा.